नमस्कार. आजच्या कवितेचं नाव आहे सगळ्याच बायका असं नवऱ्याला येड्यात का हो काढतात. कवी स्वप्नील चौधरी सादर करतो. सगळ्याच बायका असं नवऱ्याला येड्यात का हो काढतात. ही कोथिंबिरीची जोडी अशी पिवळी अंत का हो कोणी. पुन्हा बटाटे किडलेले बाई हात जोडते दोन्ही. टमाटेही कच्चेच आणलेत, अद्रक इतकं सुकलंय आणि सगळ्यांनीच मिळून तुम्हाला खराब खराब विकलंय. एवढं सगळं बोलूनसुद्धा नवऱ्यालाच बाजारात का धाडतात आणि सगळ्याच बायका असं नवऱ्याला येड्यात का हो काढतात. तिसऱ्या शिट्टीनंतरही मिनिटभर कुकर बंद करायचा राहिला तर दिवसभर भांडणात तोच मुद्दा असतो पहिला. मग खारट तुरट सगळं विसरायचं, भांडीही घासायची मिळून, जे येईल ताटात गपगुमान घ्यायचं गिळून. मग आपल्याच हाताने चहा, आपल्याच हाताने कॉफी, वर झोपायला जाताना गपगुमान मागायची माफी. तरीही भांडण संपत नाही, त्या थोडं थोडं रडतात आणि सगळ्याच बायका असं नवऱ्याला येड्यात का हो काढतात. ही साडी चांगली की ती साडी चांगली या प्रश्नाने गोंधळून नाही जायचं आणि तुला सगळेच रंग छान दिसतात असे ठोकून द्यायचं. तिच्या यूट्यूबवरून केलेल्या पदार्थांना बिलकुल ठेवायचं नाही नाव. ती मागत नसली तरी रोज थोडा थोडा द्यायचा असतो तिला भाव. तिचा भाऊ छान, तिची बहीण छान, तिची मैत्रीणही छान. तिचा भाऊ छान, तिची बहीण छान, तिची मैत्रीणही छान हा मुद्दा मान्यच करायचा असतो. त्याशिवाय आपल्याकडे पर्याय तरी कुठे असतो. पण त्यांना माहेरचं कोणी बोललं तरी त्या माहेरच्या नावानं बोटं मोडतात आणि सगळ्याच बायका असं नवऱ्याला येड्यात का हो काढतात. मी होती म्हणून टिकले, दुसरी कधीच गेली असती सोडून, असं जेव्हा बायको बोलते पडद्याच्या आडून, तेव्हा एक लांब श्वास घेत काहीच नाही करायचं. सगळेच नवरे धरतात तसे मौन धरायचं. कारण तुम्ही बोललात तरी भांडणाचं खापर त्या तुमच्यावर फोडतात आणि सगळ्याच बायका असं नवऱ्याला येड्यात का हो काढतात आणि सगळ्याच बायका असं नवऱ्याला येड्यात का हो काढतात. धन्यवाद.